वेलकम टू सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये सकाळी सकाळी जर गरमागरम असे आलू पराठे खायला मिळाले तर काय भारी वाटतं ना. आलू पराठे हा नाश्ता बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये आलू पराठा तयार होतो. खूप साधी सिंपल अशी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि खायला हा पराठा तर खूपच टेस्टी असा लागतो. तर सर्वात प्रथम उठलं ना तर काय करायचं आहे, जेव्हा आपण ब्रश वगैरे करतो ना तेव्हाच 3 ते 4 बटाटे आपल्याला कुकरला लावून घ्यायचे आहेत. तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य असतील ना, तर एका व्यक्तीला 2 पराठे याप्रमाणे तुम्ही बटाट्याचं प्रमाण ठरवायचं आहे. तर या ठिकाणी मी अर्धा किलो एवढे बटाटे शिजवायला टाकले होते. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल मिरची आणि लाल किंवा हिरवी कुठली मिरची वापरली तरी चालते आणि खूप सारा लसूण मी ठेचून घेतला होता. तो या मिश्रणामध्ये मी ॲड करून घेतला आहे. त्यानंतर मस्त अशी चिरलेली कोथिंबीर घातली आहे. सध्या कोथिंबीर मुबलक प्रमाणात मिळत आहे, म्हणून मस्त अशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि तुम्हाला हवी तेवढी कोथिंबीर यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. भांडं जरासं मोठं घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला सर्व पदार्थ जे आहेत ते व्यवस्थित खलवून घेता येतील किंवा एकजीव करून घेता येतील असं करायचं आहे. वरून थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे. मीठ आणि मिरची याचं प्रमाण जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं ना, तर आलू पराठे खूपच खमंग असे होतात. तर या ठिकाणी मी अर्धा किलो एवढे बटाटे घेतले आहेत आणि 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या. हिरव्या मिरच्या त्या फक्त लाल झालेल्या होत्या, तशा घेतल्या आहेत. त्यामध्ये भरपूर सारा लसूण घातला आहे, बाकी काहीही घातलेलं नाही. आणि या मिश्रणामध्ये ते एकत्र करून घेतलं आहे. बटाटे छान सोलून किसून घेतले होते, म्हणून ते पटकन एकजीव झाले. नंतर सर्व बटाट्याचे एकदाच गोळे करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला खूपदा हात वगैरे भरवावे लागत नाहीत. म्हणून सर्व यांचे जे गोळे आहेत ना, ते पटपट करून घ्यायचे आहेत. आणि हो, ही स्टेप करण्याच्या अगोदर मी ब्रश वगैरे करून झाल्यानंतर, अंघोळ केल्यानंतर पहिलं गव्हाचं पीठ जे आहे ते मळून घेतलं होतं. आपण रोजच्या चपात्यांना जे पीठ मळतो ना, सेम तसंच पीठ मळायचं आहे. आणि गोळे तर आपण सर्व करून घेतलेलेच आहेत. पीठ थोडंसं एक्स्ट्रा मळलं तर आपल्या चपात्या आणि पराठे दोन्हीही एकाच वेळेला उरकलं जातं. तर मस्त असा मोठा गोळा यामध्ये टाकायचा आहे. जसा आपण पुरणपोळी बनवण्यासाठी टाकतो ना, सेम त्याप्रमाणे त्याचे तोंड छान बंद करून घ्यायचे आहे आणि मस्त याला छान असं लाटून घ्यायचं आहे. सकाळी सकाळी काम करताना खूप घाई होते, पण आपल्याला घाई मॅनेज करून मस्त असं हिवाळ्यात तरी पौष्टिक काहीतरी खाल्लं गेलंच पाहिजे. तर आलू पराठा हा एक बेस्ट असा आणि साधा सिंपल मस्त असा एक ऑप्शन आहे. मस्त असे आपल्याला पराठे लाटून घ्यायचे आहेत. सर्वात प्रथम आपल्याला बटाटे उकडून छान थंड करून ठेवले, की ते मग छान सोलून घेता येतात आणि लगेचच किसून घेता येतात. सगळी पूर्वतयारी आपल्याला करून घ्यायची आहे आणि मग पटापट, पटापट असे पराठे जे आहेत ते छान मस्त असे लाटून घ्यायचे आहेत. अगदी कडेपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत त्याचं जे सारण आहे ना, ते भरलं गेलं पाहिजे. खूप पटापट इथे पराठे जे आहेत ते मस्त असे दोन्ही साईडनी छान मस्त लाटून घ्यायचे आहेत. आपण जर पीठ छान मळलं ना, तर कुठेच पराठा जो आहे तो चिटकत नाही किंवा फाटत नाही, असं काहीही होत नाही. तर मस्त असा माझा पराठा जो आहे तो छान असा लाटून झाला आहे. मी खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, असा मस्त पराठा लाटला आहे. पण सकाळची खूप घाई आहे. गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला होता. तवा थोडासा गरम झाला की लगेच आपल्याला मस्त हे पराठे जे आहेत ना, ते खमंग खरपूस असे लाल होईपर्यंत छान असे मस्त भाजून घ्यायचे आहेत. जेवढा आपण पराठा खमंग खरपूस आणि मस्त भाजू, तेवढा तो खायला खूप टेस्टी आणि खूप खमंग असा लागतो. तर सर्वात प्रथम आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी लो ठेवायची आहे. लो फ्लेमवरती अगोदर थोडासा पराठा जो आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे आणि नंतर थोडं थोडं करत आपल्याला याची फ्लेम जी आहे ती हाय करायची आहे. तुम्हाला या ठिकाणी तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार जे तुम्हाला योग्य वाटेल ते लावून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे सध्या तेलच उपलब्ध आहे, तर मी तेलच लावून घेत आहे. तुमच्याकडे जर तूप वगैरे असेल किंवा साजूक तूप जर असेल तर मग विचारूच नका. पराठ्याची जी चव आहे ना ती आणखीन 10 पट वाढली जाईल. पण सध्या माझ्याकडे साजूक तूप नाही, म्हणून मी नॉर्मली जे तेल आहे आपलं रोजच्या जेवणातलं तेच लावत आहे. पण पराठे भाजताना ते खूप छान मस्त असे भाजले पाहिजेत. पराठे भाजताना गॅसची जी फ्लेम आहे ना ती हाय करायची नाही, तर मिडियम फ्लेमवरती किंवा थोड्याशा हलक्याशा लो फ्लेमवरती आपल्याला हे पराठे भाजून घ्यायचे आहेत. तर मस्त असा हा पराठा तर मस्त असा हा पराठा भाजला गेलेला आहे. याचप्रमाणे आपल्याला लालसर रंगावरती मस्त हे पराठे
एका पाठोपाठ एक छान भाजून घ्यायचे आहे. तर पराठे बनवायला खूप जास्त असा वेळ लागत नाही. एकदा का आपलं बॅटर रेडी असलं आणि पीठ मळलेलं असलं की पटापट पटापट पराठे तयार होतात. आणि गरमागरम आपल्याला हे पराठे दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा आणखीन एखाद्या सुक्या भाजीसोबत किंवा सॉससोबत कशासोबतही आपल्याला सर्व करायचा आहे. तर या ठिकाणी मी पराठा जो आहे तो दह्यासोबत सर्व केला आहे. नक्की याप्रमाणे आलू पराठा बनवून पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका. गरमागरम आलू पराठा खायला खरंच खूप भारी आणि खूप मस्त लागतो. तर नक्की एकदा ट्राय करा आणि हिवाळ्यामध्ये गरमागरम पदार्थाचा आस्वाद घ्या. धन्यवाद.